आज आपल्याला पाहायचे रेजिस्टन्स इन पॅरलल. लास्ट टाइम आपण पाहिलेलं रेजिस्टन्स इन सिरीज. आपण काय पाहणार आहे आज? Resistance in parallel. येस, रेजिस्टर इन पॅरलल. मग आता इथे तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतंय पहा. हा जो R1, R2 आणि R3 जो आहे ते रेजिस्टर आहेत. ते काय आहेत? रेजिस्टर आहेत आणि त्यांची जोडणी जी दिसते आपल्याला सर्किट मध्ये ते एकमेकांना पॅरलल आहेत. आहेत का पॅरलल? R1 आणि R2 एकमेकांना पॅरलल आहेत. R2 R3 त्याला पॅरलल आहे. हो. R1, R2 आणि R3 एकमेकांना पॅरलल आहेत म्हणजे समांतर आहेत. मग ते एकमेकांना पॅरलल आहे म्हणून त्याला म्हणतात रेजिस्टर इन पॅरलल. ओके, मग आपण बघूयात हे असे जर रेजिस्टर पॅरलल मध्ये जॉईन केले तर त्या सर्किट मधल्या फायनल रेजिस्टर वर काय परिणाम होतो हे आपल्याला अभ्यासायचंय. लास्ट टाइम आपण पाहिलं रेजिस्टन्स इन सिरीज असताना काय परिणाम होतो. आता आपण पाहणार आहे रेजिस्टन्स इन पॅरलल मध्ये असल्यावर काय परिणाम होतो. Resistors are said to be connected in parallel when their ends are connected at both the sides as shown in the figure. The figure shows three resistors R1, R2 and R3 connected in parallel between C and D. पहा, आता इथे या डायग्राम मध्ये C आणि D हे दोन एंड आहेत, दोन टोका आहेत. त्या दोन टोकांच्या मध्ये, त्या दोन एंडच्या मध्ये हे R1, R2 आणि R3 पॅरलल एकमेकांना समांतर असे जॉईन केलेले आहेत. लेट V is the potential difference between C and D. मग त्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? तर V सगळ्यात वर दाखवलेले आहे पहा. C आणि D मधला पोटेन्शियल डिफरन्स हा V आहे. म्हणजेच हा V किती? R1 चाही पोटेन्शियल डिफरन्स V असेल, R2 चाही V असेल, R3 च्या ठिकाणी सुद्धा पोटेन्शियल डिफरन्स V इतका असेल. Let I1, I2 and I3 be the current flowing through R1, R2 and R3 respectively. मग हा जो R1 रेजिस्टर आहे त्याच्यातून किती करंट जाईल? I1, R2 मधून I2 आणि R3 मधून I3 इतका करंट फ्लो होईल. Then the total current flowing through the circuit. मग फायनल किती करंट झाला त्या सर्किट मधून जाणारा? तर फायनल करंट I is equal I1 plus I2 plus I3. Let Rp be the effective resistance between the C and D according to the Ohm's law. मग जर रिझल्टंट रेजिस्टन्स म्हणजे किती रेजिस्टन्स येईल तर तो आपण RP या लेटरने आपण शो केलेला आहे. मग आपल्याला ओहमच्या नियमानुसार काय माहितीये? I is equal P upon R. मग इथे आपण त्या व्हॅल्यूज पुटअप केल्या तर I is equal P upon RP, कारण P तर सगळीकडे सेमच आहे. पॅरलल दोन C आणि D मधला V सेम आहे. मग I1 हिअर ऑल्सो V सेम P upon R1. I2 सेकंड रेजिस्टर मधून वाहणारा करंट किती आहे? P upon R2. थर्ड रेजिस्टन्स थर्ड I3 बरोबर किती आहे? P upon R3. मग ह्या व्हॅल्यूज आपण इक्वेशन 1 जो इक्वेशन वर नंबर दिलाय ना त्याच्यामध्ये जर सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला मिळतं V upon RP is equal V upon R1 plus V upon R2 plus V upon R3. तिन्ही ठिकाणचा V कॉमन, आपण दोन्ही बाजूचा V कॉमन काढला आणि मग तो काय होतो? कॉमन काढल्यानंतर V कट होतो आणि फायनल इक्वेशन काय येतं? 1 upon RP is equal 1 upon R1 plus 1 upon R2 plus 1 upon R3. समजा आपण त्या जे सर्किट आहे त्याच्यामध्ये ना असे N रेजिस्टर जॉईन केले. N म्हणजे किती? कदाचित ते 10 असतील, 15 असतील, 20 असतील, कुठलाही नंबर असेल. त्या नंबर ऐवजी आपण N हे नंबर सपोज लेटर लिहिलं तर मग त्याचा फायनल परिणामी रोध किती असेल? फायनल रेजिस्टन्स किती असेल शोधायचं असेल तर 1 upon RP is equal
1/R1 plus 1/R2 plus 1/R3 plus up to 1/Rn. आता ह्या रेजिस्टन्स इन पॅरलल आपण ज्यावेळेस अशी जोडणी करतो त्याच्यावरून आपल्याला काय ऑब्झर्वेशन मिळतात? द इनवर्स ऑफ द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. इनवर्स म्हणजे काय? 1/Rp. आरपीचा इनवर्स काय झाला? 1/Rp. मग तो झाला इनवर्स ऑफ द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स टू द इक्वल टू द सम ऑफ इनवर्स ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. इंडिव्हिज्युअल म्हणजे कुठला? R1, R2, R3 हे झाले इंडिव्हिज्युअल. सम म्हणजे त्यांची ऍडिशन, पण त्या ऍडिशनचं काय हवंय? इनवर्स. इनवर्स म्हणून काय आलं? 1/Rp इज इक्वल 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. तेच इथे आपण वर्ड मध्ये लिहिले. The current flowing through an individual resistor is proportional to the inverse to its resistance, and the total current flowing through the circuit is the sum of the current flowing through individual resistance. आता प्रत्येक याच्यातून जो करंट फ्लो होतो हा कशाशी इन्व्हर्स आहे? त्या रेजिस्टन्सच्या इन्व्हर्स म्हणजेच ओम्सच्या नियमनुसार त्याच्या रेजिस्टरला काय आहे? व्यस्तानुपाती आहे. The potential difference across the end of all resistance is the same. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे R1 च्या ठिकाणी, R2 च्या ठिकाणी आणि RT च्या ठिकाणी V हा सेमच आहे. The effective resistance of the resistor connected in parallel is less than the least resistance of individual resistor. म्हणजे RP जो आहे हा R1, R2 आणि R3 पेक्षा लहान आहे. RP हा R1, R2 आणि R3 पेक्षा लहान आहे. This arrangement is used to reduce the resistance in a circuit. मग रेजिस्टन्स इन पॅरलल जोडणी कधी करतात? जेव्हा आपल्याला त्या सर्किट मधून फायनल रेजिस्टन्स जर कमी करायचा असेल, रेजिस्टन्स कमी करायचा असेल आणि जास्त करंट फ्लो करायचा असेल तर रेजिस्टरची पॅरलल जोडणी करायची आणि करंट कमी फ्लो करायचा असेल तर रेजिस्टरची सिरीज मध्ये म्हणजे एकसर जोडणी करायची. इथे काही आपल्याला सम सॉल्व करून दिलेले. डोमेस्टिक इलेक्ट्रिकल कनेक्शन. The electricity in our home is brought through the main conductor cables, conducting cable either from the electric pole or from the underground cable. आपल्या घरात जी इलेक्ट्रिसिटी येते, इलेक्ट्रिक केबल येते, जी वायरने आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी येत असते, मग ती कुठून येते रे? एक तर जवळपास जो पोल असेल, इलेक्ट्रिक पोल विजेचा खांब असतो तिथून असते किंवा अंडरग्राउंड केबल मधून येते. युजली देअर आर द 3 वायर इन द केबल. मग त्या केबल मध्ये किती वायर असतात? केबल मध्ये 3 वायर असतात. वन इज कॉल्ड द लाईव्ह वायर विच ब्रिंग इन करंट. एकाला म्हणतात लाईव्ह वायर, ती काय करते? करंट फ्लो करायचं काम करते. इट हॅज अ रेड और ब्राऊन इन्सुलेशन. मग त्या लाईव्ह वायरवर लाल किंवा ब्राऊन कलरचं इन्सुलेशन म्हणजेच त्याच्यावर प्लॅस्टिकचं कोटिंग किंवा कव्हरिंग असतं, प्लॅस्टिक असतं की जेणेकरून आपल्याला त्या वायरला हात लावल्यानंतर शॉक बसू नये म्हणून. The other wire is called neutral wire through which the current return. आणि जी दुसरी असते तिला म्हणतात न्यूट्रल वायर की ज्याच्यातून करंट परत जायचं काम होतो. इट इज ब्ल्यू और ब्लॅक. त्या
न्यूट्रल वायरचा कलर कुठला असतो रे शक्यतो? त्याच्यावर कशाचं कोटिंग असतं इन्सुलेटर? कोणत्या कलरचं असतं? ब्ल्यू ब्लॅक. येस, ब्ल्यूचं किंवा ब्लॅकचं असतं. In India, the voltage difference between the live and neutral wire is about 220 volt. आपल्या इंडियामध्ये किती पोटेन्शियल डिफरन्स किती असतं? डिफरंट व्होल्टेज किती असतं न्यूट्रल वायर मध्ये? 220 वोल्ट. हा, 220 व्होल्ट. Both these wire are connected to the इलेक्ट्रिक मीटर थ्रू अ फ्यूज. मग हे दोन्ही वायर त्या फ्यूजला जॉईन केलेल्या असतात. थ्रू अ मेन स्विच they are connected to all the conducting wire inside the home so as to provide electricity to every room. या वायरिंगच्या थ्रू प्रत्येक रूम मध्ये इलेक्ट्रिसिटी पोहोचवली जाते. In each separate circuit, various electrical appliances are connected between the live and neutral wire. The different appliances are connected in parallel and the potential difference across every appliance is the same. मग हे जे सगळे आपला फ्रीज आहे, टीव्ही आहे, फिल्टर असेल, मिक्सरचा स्विच असेल, हे जे ऍप्लियन्स म्हणजे घरात वापरणाऱ्या वस्तू आहेत यांची मीटर जो बोर्डद्वारे जी जोडणी केलेली असती अशी केलेली असती की ते त्या सर्किटमध्ये ते कसे असतील? पॅरलल असतील. कसे असतात हे? पॅरलल, समांतर. आपण मग वर पाहिलं की समांतर जोडणी, एकसर जोडणी कसे असतात ते? पॅरलल. हॅलो, हाँ the टीचर. the third wire is called the earth wire and is of yellow or green color. This is connected to the metal plates but it's deep underground near the house and is for safety purpose. अर्थिंग तुम्ही ऐकलं असेल, अर्थिंग केलेलं असतं आपल्या बोर्ड घरामध्ये जो बोर्ड असतो त्यालाही अर्थिंग केलेलं असतं. का अर्थिंग करतात रे? शॉक नाही लागू पाहिजे म्हणून. शाबास, शॉक. हा, जास्त जर करंट आला तर या अर्थिंगच्या वायर थ्रू काय होतं, तो जमिनीकडच्या दिशेने प्रवाहित होतो, जमिनीच्या दिशेने फ्लो होतो आणि होणारे अपघात किंवा शॉक हे आपल्याला त्याच्यापासून आपण वाचलो जातो. आता फ्यूज पाहिलीये का? फ्यूज, येस. हो, आता इथे पिक्चर मध्ये 2 फ्यूज दाखवल्यात. तुम्ही कोणती पाहिलीये? दोघे पहिले आहेत. सिरॅमिक दोन्ही पाहिल्यात. व्हेरी गुड. कार्टेज फ्यूज आणि दुसरी दिली सिरॅमिक फ्यूज. आता फ्यूज का असते ते इथं आपल्याला दिलेलं आहे. फ्यूज वायर इज यूज टू प्रोटेक्ट डोमेस्टिक ऍप्लियन्स. या फ्यूज वायर पासून काय केलं जातं? आपल्या घरातली जी उपकरणं आहेत ते त्यांचं संरक्षण केलं जातं, वाचवले जातात. तर कसे वाचवले जातात बघूया. इट इज मेड ऑफ मिक्सचर ऑफ सबस्टन्स अँड हॅज स्पेसिफिक मेल्टिंग पॉइंट. It is connected in series to the electric appliance. If for some reason the current in the circuit increase excessively, the fuse wire get heated up to and melt. The circuit get broken and the flow of current stop, thus protecting the appliance. This wire is fitted in a body of porcelain like non-conducting material. For domestic use, fuse wire with upper limit of 1 ampere, 2 ampere up to 10 ampere and are used. आता ही काय केलेले असते? फ्यूज असते जी, त्या फ्यूज मध्ये काय असते? एक वायर असते आणि ती वायरचा मेल्टिंग पॉइंट ती वायर जी बनलेली असते ती मिक्स मेटल पासून बनलेली असते. आणि ज्या वेळेस त्या वायर मधून जास्त प्रमाणात करंट फ्लो होतो, प्रवाहित होतो, ती काय होते? ती वायर मेल्ट होते म्हणजे वितळते आणि सर्किट काय होतं? ब्रेक होतं. सर्किट ब्रेक झालं तर त्यातून वाहणारा
जो करंट आहे तो काय होतो, स्टॉप होतो आणि करंट पुढे फ्लो झालाच नाही तर पुढचे अपघात टळतात आणि अशा प्रकारे आपल्या घरातली उपकरणं वाचले जातात. प्रिकॉशन टू बी टेकन व्हाईल युझिंग इलेक्ट्रिसिटी. मग काय काय प्रिकॉशन घ्यायचं? पहिलं फर्स्ट काय दिलेले, इलेक्ट्रिक स्विचेस अँड सॉकेट्स should be fitted at a height at which small children cannot reach and put pin or nail inside. Pull a plug wire should not be pulled while removing a plug from its socket. आता काय सांगितले फर्स्ट मध्ये, जे स्विच बोर्ड इलेक्ट्रिक स्विच असतात, सॉकेट्स असतात, ते काय पाहिजेत, लहान मुलांच्या हात पुरणार नाही इतक्या हाईट वर असले पाहिजे. लहान मुलांचा हात पोहोचू नये इतक्या हाईट वर असले पाहिजे की जेणेकरून ते लहान काय पिन असेल किंवा खिळे असतील अशा गोष्टी ते त्या सॉकेट मध्ये टाकून त्यांना शॉक टाकू नये किंवा त्यांना तिथे हात लागून त्यांना शॉक बसू नये म्हणून. Before cleaning an electric appliance, it should be switched off and it plug removed from the socket. मग कुठलंही इलेक्ट्रिक ऍप्लियन्स तुम्ही क्लीन करता म्हणजे साफ करता त्यापूर्वी काय करणं गरजेचं आहे? काय करणं गरजेचं आहे? स्विच ऑफ करायची आणि जी प्लग आहे, जी पिन आहे ती काय केली पाहिजे, रिमूव्ह केली पाहिजे, त्या सॉकेट मधून काढली पाहिजे. करता का तुम्ही कधी क्लीन? टीव्ही असेल किंवा कॉम्प्युटर असेल किंवा फ्रीज असेल, तुम्ही स्विच ऑफ करून क्लीन करता की चालू मध्येच क्लीन करता? ऑफ करून. व्हेरी गुड, ऑफ करून करायचं. One's hand should be dry while handling an electric appliance. And as far as possible, one should use footwear with a rubber sole. As rubber is an insulator, it prevents the current from flowing through our body, thereby protecting it. मग ज्यावेळेस तुम्ही इलेक्ट्रिक ऍप्लियन्स यूज करत असतात किंवा तुम्ही विद्युत उपकरणे हाताळत असता, काही रिपेअरिंग करत असतात, तर त्यावेळेस काय वापरणं गरजेचं आहे? हातामध्ये काय वापरायचं? आपले हात काय असले गरजेचे आहे? ड्राय असणं गरजेचं आहे. ओल्या असता कामा नये, ओलसर असता कामा नये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्या पायामध्ये फुटवेअर्स रबर सोर्स म्हणजे तुमच्या आपल्या जे चप्पल्स आहेत ती कसली असली पाहिजे? रबरची असणे गरजेचे. म्हणजेच ते का रबरची? रबर हे काय? इन्सुलेटर आहे, विद्युत दुर्वाहक इन्सुलेटर. मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकत नाही, त्याच्यामुळे मग आपल्याला करंट बसण्याची शक्यता कमी असते, म्हणून ते आपण वापरायचं. If a person get an electric shock, you should not touch the person. समजा एखाद्या व्यक्तीला दुर्दैवाने शॉक बसला, तुम्ही त्याला टच करून बाजूला करायचं का? टच करायचं का एखाद्याला शॉक बसला तर? नाही. हा, तर त्याला टच नाही करायचं. टीचर. जर आपण टच केलं तर काय होईल रे? एखाद्याला शॉक बसला, आपल्याला पण शॉक लागेल. येस, आपल्यालाही शॉक बसू शकतो. यू शुड स्विच ऑफ द मेन स्विच अँड इफ द स्विच इज टू फार और यू डू नॉट नो हिअर इट लोकेटेड, देन यू शुड रिमूव्ह द प्लग फ्रॉम द सॉकेट इफ पॉसिबल. सगळ्यात महत्वाचं तुमचं काम आहे त्याला टच न करणे. दुसरी महत्वाची गोष्ट, लवकरात लवकर स्विच ऑफ करा, मेन बटन ऑफ करा. आणि जर समजा मेन बटन कुठं आहे हे तुम्हाला लवकर दिसत नसेल, सापडत नसेल, तर ती जी प्लग आहे ती काय कराल तुम्ही, ती प्लग त्या सॉकेट मधून रिमूव्ह कराल, काढाल. इफ नॉट, देन यू शुड यूज अ वुडन पोल्स टू पुश द पर्सन अवे फ्रॉम द इलेक्ट्रिक वायर. किंवा तेही तुमच्याच्याने तुम्हाला नाही जमलं तर काय कराल, एखादी लाकडी वस्तूने
त्या व्यक्तीला त्या इलेक्ट्रिक उपकरणापासून बाजूला करा. हे आपल्याला काही सावधानीचे उपाय सांगितले होते आणि आपला हा लेसन संपलेला आहे. तर आता तुम्हाला एक काम करायचंय. होमवर्क ऐकताय ना? हो टीचर. तर मग होमवर्क मध्ये डिफरन्स बिटवीन रेजिस्टन्स इन सिरीज अँड रेजिस्टन्स इन पॅरलल, रोधाची एकसर जोडणी आणि रोधाची समांतर जोडणी, डिफरन्स बिटवीन. ओके. इथे क्वेश्चन दिलेला नाहीये, पण तो तुम्हाला करायचा आहे. टीचर परत सांगा. डिफरन्स बिटवीन मध्ये रेजिस्टन्स इन सिरीज अँड रेजिस्टन्स इन पॅरलल. टीचर डायजेस्ट मध्ये आहे. ओके, तुम्ही तिथूनही करू शकता. टीचर किती पॉइंट करायचे? ऍटलीस्ट 3 पॉइंट, कमीत कमी 3. हो टीचर. ओके. ठीक आहे. आणि या लेसन मध्ये जे सॉल्व सम दिलेले ते तुम्ही काय कराल, पुन्हा सॉल्व कराल. सॉल्व कराल. हो. ओके, आपण लेक्चर थांबवूया.